देऊ पण शकते। बर, निश्चित करुणाजी, ज्या प्रकारे तुमच्याकडे काही पुरावे आहेत, नाना पटोले देखील आपल्याकडे पुरावे असल्याचा दावा करताना दिसत आहेत। कपिल डोके, एका बाजूला जर नानांनी इतका महत्त्वाचा मुद्दा उपस्थित केलेला होता, काही नावं समोर का नाही अद्यापपर्यंत आलेली आहे? अजूनही तेरी बी चूप मेरी बी चूप अशा प्रकारचं चित्र आम्ही समजायचं का? नावं तरी पुढे आणणार आहात का कपिलजी? नाही, बिलकुल नाही। नाना भाऊंनी आज बोलत असताना जाहीरपणे नाना भाऊंनी आज बोलत असताना सांगितलं की मला कोणाचंही चारित्र्य हनन करायचं नाही। जी लोक या हनी ट्रॅप मध्ये अडकतायत आणि ज्यांच्याकडून राज्याची महत्वपूर्ण माहिती बाहेर जाते त्यांना त्यातून बाहेर काढण्यासाठी आपण काहीतरी करणार आहोत की नाही, अध्यक्षांनी ते गांभीर्यानं घेतलं पाहिजे, गृह विभागानं गांभीर्यानं घेतलं पाहिजे। लज्जास्पद गोष्ट आहे हो, म्हणजे गृहमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस या ठिकाणी सपशेल अपयशी झालेले आहे। आता करुणाताईंनी सांगितलं की गृहमंत्र्यांकडे न जाता तक्रारी आता माझ्याकडे येतात, कारण त्या तक्रारदारांना आता विश्वास राहिलेला नाही की गृह खातं काहीतरी करेल। गृह खातं म्हणजे या लोकांचा प्रॉब्लेम काय झाला विशाल सर, यांच्याकडे इतका प्रचंड भ्रष्टाचाराचा पैसा आला, हा पैसा कुठे म्हणजे पैसा कुठे गमवायचा, तर हे असं अय्याशी करून स्वतः हनी ट्रॅप मध्ये अडकतात आणि नंतर मग त्या हनी ट्रॅप मध्ये ब्लॅकमेलिंगला बळी पडत असताना राज्याची महत्वपूर्ण माहिती बाहेर जाते। अतिशय गंभीर तुम्ही आरोप केलेला आहे अजितजी, मी आपल्याकडे येईल। पुढचं पाऊल काय असेल? सरकार चौकशी करेल का? चौकशी जर झाली तर ती गोपनीय ठेवणार की ओपन फोरम वरती होणार? अधिक पारदर्शकता असायला हवी त्यात, असं आपल्याला वाटतं का अजितजी? गृहमंत्र्यांनी त्यांचा बंदोबस्त करावा, विधानसभेच्या अध्यक्षांना आपल्याकडे येतो ना कपिलजी, अजितजींचं उत्तर हा बेजबाबदारपणा आणि करुणाताईंना मला एक गोष्ट सांगायची की आपण सामाजिक कार्यकर्ते आहात, आपल्या कामाचा स्वरूप असं असलं पाहिजे। आपल्याकडे कुठलाही तक्रारदार आला, मला माझ्याकडे पाठवा, त्या दोन्ही मंडळींना एका मिनिटात। राज्यामध्ये अशी व्यवस्था आहे, कुणी किती मोठा माणूस असला आणि एखाद्या महिलेला तक्रार दाखल करायची असल्यास तातडीनं तिची तक्रार दाखल करून घेतली जाते। आपल्याकडे ज्या महिला आल्या असतील त्या सांगाताही, मी आपल्याला फोन करतो, हा कार्यक्रम संपल्या आणि काय होतं माहितीये का, कुठलीही गोष्ट म्हणजे राजकारणामध्ये काम करत असताना जबाबदारीनं काम केलं पाहिजे। जसे तुम्ही सांगितलेलं एक मिनिट या विषयामध्ये ताई 1-2 मिनिटं कपिलरावांना उत्तर देतो। ताई, तुम्ही जसं सांगितलेलं आहे की तुम्ही मला कॉल करणार, यांच्या नेत्यांकडे जर पेनड्राईव्ह आहे, एका जबाबदार नेत्याचं असं वर्तन असू शकत नाही ना। तुम्ही ठीक आहे, तुम्हाला चारित्र्य हनन करायचं नाही, मग जर तुम्हाला एवढी काळजी वाटते ना, यांचे प्रवक्ते इथे घसा फोडून सांगताय की सरकारनं दखल घेतली पाहिजे वगैरे वगैरे, अहो तुम्ही ती नावं द्या, त्या लोकांची सरकार चौकशी करेल, त्यांच्याकडे काही कार्यकारी अधिकार असतील तर ते काढून घेतले जातील। तुम्ही गप्पा बसाव जरा, आता ऐका थोडंसं। विशालजी काय झालंय माहितीये का? कपिलजी येतो आपल्याकडे, कोणाबद्दल बोलतो आपल्याकडे येतो ना कपिलजी, अजितजींचं पूर्ण उत्तर चौकशी होणार का, पारदर्शकता असणार का? आणि काय तुम्ही नैतिकतेच्या गप्पा मारता? तुम्ही एखादा अजित चव्हाणचा असा व्हिडिओ काढू शकता का? चला मी चॅलेंज देतो तुम्हाला, शोधून दाखवा किंवा काढून दाखवा। तुमच्या नेत्यांचे व्हिडिओ आहेत आमच्याकडे। गृहमंत्री म्हणून तुम्ही फालतू गोष्टींमध्ये गृहमंत्र्यांचं नाव घेऊ नका। या विषयामध्ये जर तुम्हाला एवढी सत्याची चाड असेल तर तुमच्याकडे पेनड्राईव्ह मध्ये जे अधिकाऱ्यांची निदान नावं असतील ती सांगा गृह विभागाला, तातडीनं त्यांचा कार्यकारी अधिकार काढून घेतले जातील। काळजी आहे ना? विशालजी हे सपशेल अपयशी ठरलेले आहेत। गृहमंत्र्यांच्या अतिशय जवळचे आमदार त्यांनी आज जो काही प्रकार विधानभवनाच्या पायऱ्यांवरती केला, म्हणजे तुम्ही पहा, पडळकर तुमच्या नेत्याला आधी विचारा, स्वतःचे व्हिडिओ फिरतायत लोक बाहेर, काय नैतिकता आहे तुमची? काय नैतिकता आहे तुमच्या नेत्याची? पाठव का व्हॉट्सअपला व्हिडिओ तुमच्या नेत्याचा? पाठव का व्हिडिओ? गृहमंत्र्यांचं नाव घ्यायची काय गरज आहे या विषयामध्ये? काही फालतू म्हणजे जबाबदारीने बोला, जबाबदारीने वागायला करा। महाराष्ट्राची जनता आपल्याला पाहते, इतका सिरियस विषय आहे, एवढा सिरियस विषय, गंभीर विषय, थेट प्रश्न विचारतोय, आरोप करायचे 72 अधिकाऱ्यांची नावं तुम्ही प्रत्येक गोष्टीमध्ये माननीय मुख्यमंत्र्यांचं नाव घेता, ज्यांनी उंचावले पेनड्राईव्ह त्यांचे व्हिडिओ फिरतात सगळीकडे। काय तुम्ही नाही, आपल्याकडे वेळ मर्यादित आहे, दाखवून दुसऱ्याचं बघायचं। विशालजी मला एक सांगा, चला सरकारनं जर उद्या दखल घेतली नाही तर ही नावं समोर आणणार का? पेनड्राईव्ह जाऊन हा सर्वसामान्य जनतेसमोर उघड होणार का? राज्य सरकारचा तुम्ही आरोप करताय, पेनड्राईव्ह दाखवताय, मग सांगा ना ती लोक कोण आहेत ती? काय
डोक्याचा वापर करत चला बोलताना जरा करुणाजी. आपण काय बोलतो, काय आरोप करतो, आमची जर गरज असेल तर उगाचच आपण डोक्यावर परिणाम झाल्यासारखं बोलू नका. नीट बोला, व्यवस्थित बोला. महाराष्ट्राची जनता आपल्याला ऐकते. यश कुणाचं, अपयश कुणाचं हे नंतरचा या भाग. विषयामध्ये जर काही माहिती अजितजी, आपल्याकडे तर ती द्यायला चौकशी बोलू आणि नका. तपास होणार आणि का? आरोप कोण पारदर्शकता करताय? ठेवणार का? स्वतःचे व्हिडिओ व्हायरल आहेत. देवेंद्र फडणवीसांना जाहीर कपिलजी, मी करायला आपल्याकडे लावा. पुन्हा एकदा येईल. अजितजी, सरकार दखल घेऊन पारदर्शकता मी चौकशी परत एकदा ठेवणार का? कपिल तुम्हाला इशारा देतोय, माननीय गृहमंत्र्यांचं, मुख्यमंत्र्यांचं नाव घेऊ नका फालतू प्रकरणामध्ये. माननीय तुमच्या नाही तर मी तुमच्या नेत्याचा व्हिडिओ ट्विट करेल. माझ्याकडे आत्ता व्हिडिओ आहे. मी तुमच्या नेत्याचा व्हिडिओ ट्विट करेल. फालतू कुठल्या गोष्टीमध्ये राजकारण आणलं नाही पाहिजे. विषय गंभीर आहे, गांभीर्याने चर्चा करा. हे काय थिल्लरपणा असा? निश्चितच हा, सर्व मान्यवरांना काय? मी विनंती करतोय की कुठेतरी चर्चेचं गांभीर्य हे अतिशय महत्वाचं आहे. करुणाजी, आपण हात उंचावत होतात, आपला मुद्दा सांगा. मला इतरांकडे जायचं, खरं तर वेळ संपत आलेली आहे. अगदी थोडक्यात करुणाजी. की तुम्ही पक्षाच्या विचारू नका आणि एक दुसऱ्यावरती चिखलफेक करण्याच्या पेक्षा ते महिलांचा पण विचार करायला पाहिजे. जे महिलांवरती हे चिखलफेक होत आहे की हनी ट्रॅप असे सारखे, आणि जे आज पुरुषांची पण इज्जत आहे. मी असं नाही म्हणते की पुरुषांची इज्जत नाहीये, पुरुषांची पण इज्जत आहे. आणि जसं नाना भाऊ पटोले भाऊंनी सांगितलेलं आहे की USB आहे त्यांच्याकडे, कोणत्याही व्यक्तीच्या असेल तो सगळ्यांच्या मतलब लोकांच्या समोर हे यदि हनी ट्रॅप आहे तो लोकांच्या समोर यायला पाहिजे. बरोबर आहे ज्याच्यामध्ये करुणाजी. महिलांना जसं पण तुम्ही एक म्हणताय शिक्षा मिळाली की पाहिजे आणि पुरुषांना निश्चितच पण आहे की शिक्षा मिळाली पाहिजे. एखाद्याच्या आपण खासगी आयुष्यामध्ये जाऊ शकत नाही. मात्र जर राज्यामध्ये इतका मोठा प्रश्न उपस्थित केला जात असेल, कपिलजी, मला एका वाक्यात आपल्याकडनं खरं तर उत्तर अपेक्षित आहे. जर उद्या या संदर्भातलं सत्य समोर आणण्याची वेळ झाली तर नावं तुम्ही समोर आणणार का? गृह खात्यानं आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीसांनी जाहीर करावं सभागृहात की ब्लॅकमेलर शोधण्यामध्ये आणि हनी ट्रॅपच्या प्रकरणाचा पर्दाफाश करण्यामध्ये आम्ही अपयशी ठरलो आहोत. आणि आता विरोधी पक्षांनी ती नावं आम्हाला सांगावी. हे जर अपयशी ठरले असतील, यांचं गृह खातं अपयशी ठरलं असेल तर निश्चितच आमचे नेते सभागृहात ती नावं जाहीर करतील. पण त्यावेळी गृह खातं अपयशी ठरलेलंच आहे. मी पुन्हा एकदा सांगतो, आजचा गृहमंत्र्याच्या अतिशय जवळचा काखेतला आमदार विधान भवनामध्ये राडा करतो, हे गृह खात्याला माहित असू नये. हे यांचं अपयश आहे. हे काय बोलतात ओरडून ओरडून? अजितजी, विशालजी, एक गोष्ट मी आपल्याला सांगतो की कुठल्याही विषयामध्ये यापुढे बोलवताना आपण निदान ज्या लोकांना विषय कळतो, त्याचं गांभीर्य माहिती आहे आणि तो नीटपणे मांडता येईल अशा लोकांना जर बोलवलं तर आम्हाला जरा येण्यामध्ये